तर हे छान मस्त आता पुसून घेतलेले आहे। आता एका खोलगट भांड्यामध्ये याला छान असे वाफवून घेऊया, जेणेकरून खोलगट भांडं घेतलं ना की यामध्ये पाणी सुद्धा जात नाही। जर तुम्ही चाळणी वगैरे घेतलं तर एखाद्या वेळेस खालचं पाणी त्यामध्ये जायची शक्यता असते। म्हणून अशा खोलगट भांड्यामध्ये मी कशी चाळणी ठेवली आणि त्यामध्ये ह्या पातेल्यात हे पाणी न टाकता असे उकळून घेतलेले आहेत। तर साधारण 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवरती हे उकळायला लागतात। तर उकळताना बघा यावरती झाकण आवर्जून ठेवा आणि छान हे उकडलं कसं समजावं, तर उकडल्यानंतर ह्याच्या पाकळ्या अशा ऑटोमॅटिक फुलायला लागतात। तर साधारण 15 ते 20 मिनिटानंतर हे माझे आवळे छान मस्त असे उकळून झालेले आहेत। आता यातल्या बिया सगळ्या आपण काढून घेऊया। तर ह्या बिया मी अशा सगळ्या काढून घेतल्या आणि अशा फोडी फोडी वेगळ्या केल्या। आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये आपण ह्या आवळ्याच्या फोडी आणि साखर मिक्स करून घेऊया। तर लक्षात ठेवा, पितळीची किंवा कुठल्याही धातूची वगैरे घ्यायची नाही, तर स्टीलच्या कढईमध्येच आपल्याला हा मुरवडा करायचा आहे। तर 1.5 किलो आवळ्यांसाठी इथे मी 1.5 किलो साखर घेतलेली आहे। तर हे अगदी योग्य प्रमाण आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही साखरेऐवजी गूळ सुद्धा घेऊ शकतात। आता मध्यम आचेवरती छान मस्त हा मुरवडा आपण शिजवून घेऊया। तर घट्टसर पाक होईल तोपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही 3 ते 4 लवंग आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा सुद्धा टाकू शकतात। त्यानंतर वेलची पावडर सुद्धा टाकू शकतात। इथे मी काहीही टाकलेलं नाही, फक्त साखर आणि आवळाच वापरलेला आहे। अगदी 5 ते 10 मिनिटात बघायला असं पूर्ण पाणी सुटलेलं आहे आणि छान उकळी आलेली आहे। तर मध्ये मध्ये हे मिश्रण छान असं हलवत राहायचं आहे। तर सुरुवातीला जेव्हा साखर टाकतो तेव्हा घट्ट वाटतं, पण हळूहळू याला असं पाणी सुटायला सुरुवात होते आणि याचा घट्टसर असा पाक होतो। तर सुरुवातीलाचा रंग बघा असा पिवळसर दिसतो, नंतर आता जसा जसा हा पाक शिजत होईल तसा तसा याचा रंग असा थोडासा ऑरेंज किंवा डार्क पिवळा असा होत येतो। तर बघा छान अशी उकळी आलेली आहे। सतत हे मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे। तर हा मुरावळा आहे ना छान मस्त वर्षभर टिकावा ह्यासाठी पाक हा छान शिजणं गरजेचं आहे। जर पाक कच्चा राहिला तर तुमचा मुरावळा हमखास वर्षभर टिकणार नाही आणि त्याला लगेच फंगस येईल। तर असा चमचा घेतल्यानंतर जर पाक लगेच पडला तर समजावा की आपला पाक झालेला नाही, किंवा 2 बोटांच्या चुकटीमध्ये घेतल्यानंतर त्याचा 1 तारी पाक झाला की समजावा आपला पाक छान मस्त शिजलेला आहे। तर बघा आता कलर थोडा बदललेला आहे, तरीही आपला अजून पाक झालेला नाही। तर साधारण हे पूर्ण पाक तयार करण्यासाठी मला अर्धा ते पाऊण तास म्हणजे 30